नमस्कार, आगरी किचनमध्ये मी सुषमा डाबरे आपले स्वागत करत आहे। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण आज बनवणार आहोत गुळाचा शिरा। तर आपण एक छोटी वाटी रवा आणि एक छोटी वाटी तुपामध्ये रवा चांगला खरपूस सोनेरी रंगावर आपण भाजून घेतला आहे। आपण पाहू शकता आपला रवा चांगला भाजला गेला आहे। तर आता आपण त्यामध्ये टाकूया गुळाचं पाणी। आपण गुळाचं पाणी या पद्धतीने करून घेतलं आहे। आपण पाहू शकता गुळाचं पाणी टाकून घेऊया, गॅस कमी करून घेऊया, करून घेऊया। या मिश्रणामध्ये आपण जरासं थोडंसं दूध टाकून घेऊया, म्हणजे आपला शिरा जरा फुलेल। आपण 5 मिनिटं झाकण देऊन ठेवूया। 5 मिनिटं झाकण काढूया। आपण पाहू शकता आपला प्रसादाचा शिरा शिजत आला आहे। त्यामध्ये आता आपण थोडीशी वेलची जायफळ टाकून घेऊया, थोडेसे चारुले, थोडीशी मनुका, थोडेसे काजू बदाम पिस्ता टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। दोन मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया। आपण शिऱ्यावरचं झाकण काढून घेतलं आहे। आपण पाहू शकता आपला गुळाचा नैवेद्याचा शिरा शिजला आहे। आपण पाहू शकता। तर चला आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया। रेडी आहे आपला गुळाचा शिरा। तर आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया।